खोपोली नवीन सुधागड शाळेच्या मैदानावर कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन मंगळवार दिनांक 30 एप्रिल रोजी करण्यात आले होते। या संवाद मेळाव्याला मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगडमधील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। या कार्यक्रमासाठी खासदार प्रीतम मुंडे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, बाळासाहेब पाटील, भव्याचे रायगड जिल्हा माजी अध्यक्ष देविदास खेडकर, नगरसेवक अमर पाटील आदी नेते मंडळी उपस्थित होते। यावेळी गोपीनाथ मुंडेंना दैवत मानणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी प्रीतमताई मुंडे यांच्यावर जेसीबीमधून फुलांचा वर्षाव करण्यात आला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देविदास खेडकर यांनी खूप मेहनत घेतली। सर्वांचं दैवत कैलासवासी गोपीनाथजी मुंडे साहेब यांचा वारसा, समाजकारणाचा वारसा पुढे चालवण्यासाठी संत वामन बाबा, संत भगवान बाबा यांचा आशीर्वाद घेऊन राजकारणामध्ये तुमच्या आमच्यासाठी सातत्य संघाच्या निवडणुकीला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सामोरं जाणाऱ्या आपल्या सर्वांच्या जीवाभावाच्या पंकजाताई यांच्या प्रचारासाठी आज आपल्यामध्ये उपस्थित असणारे आपल्या खासदार सन्माननीय खासदार प्रीतमताई मुंडेजी, या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय बाळासाहेब पाटीलजी, सन्माननीय प्रवीणदादा भुगे, मंचावर उपस्थित असणारे अविनाशजी कोळी, भगवानराव ढाकणेजी, या ठिकाणी उपस्थित विजयदादा गोल्हारजी, मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्वांची माफी मागून सर्व पंकजाताई या निवडणुकीच्या माध्यमातून लीडचा नवीन उच्चांक बनवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला। तर बोलण्यासारखं बऱ्याच गोष्टी आहेत, पण ताईंना आपल्याला ऐकायचं आणि आज या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर आयुष्यभर ज्यांनी आपल्या सर्वांच्यासाठी खस्ता खाल्ल्या, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्याच्यासाठी अतोनात कष्ट उपसले, त्या मुंडे साहेबांचे उपकार फेडण्याची एक एक संधी म्हणजे एक एक निवडणूक असते। त्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सारी मंडळी हे जे या ठिकाणी काम करतोय, मला असं वाटतं की एक उपकाराचं परतफेड करण्याची एक संधी असते। ती संधी आपल्यापैकी कोणी सोडणार नाही याची खात्री मला या निमित्ताने व्यक्त करायची आहे। माझ्या बीड जिल्ह्यामध्ये ही निवडणूक आता इतकी स्ट्रॉंग झालेली आहे, इतकी तीव्र होत चाललेलं आहे इथलं वातावरण की काही अशा घटना घडल्या, त्यामुळे मला इथे थांबावं लागतं। तुम्ही सर्वजण आता सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहात, तुम्ही टीव्हीवर सगळीकडे पाहत आहात आणि जे दाखवलं चाललंय त्याच्या मागचं राजकारण सुद्धा तुम्हाला खूप खूप चांगलं कळतं। आयोजकांना विनंती, नाश्ता वाटप करायचे सर्व बसलेल्या कार्यकर्त्यांना। त्यांनी जास्त तुम्ही सर्वांनी माझ्यावर केलं। माझ्यावर कधीही प्रसंग आला तर माझ्या विना बोलवता तुम्ही धावत आलेला आहात। आता तर प्रसंग बाकाच आहे, रात्र वैर्याची आहे, घरी गेली की पिढी जाते। कितीही सोपा आपण कार्यक्रम ठेवला तरी तो अवघड करण्यासाठी लोक धावतच येतात। सामान्य माणसाच्या, वंचितांच्या, बहुजनांच्या कामासाठी जो झटत असतो त्याच्या वाट्याला कदाचित हे कष्ट येतच असतात। आठवणी 2009ची निवडणूक, तेव्हा तो व्हॉट्सअप नव्हते, तेव्हा युट्यूब नव्हती, तेव्हा फेसबुक नव्हतं, हे सगळं सोशल मीडियावर प्रभावी नसताना देखील मुंडे साहेबांच्या विरोधात वातावरण होत आहे। याच्यानुसार कानोसा लागला तर तुम्ही सर्वजण धावत आला होता। मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करते, अत्यंत कष्टाची निवडणूक आहे, पण ही निवडणूक सन्मानाची देखील आहे। अत्यंत अवघड असं दाखवलं चाललंय, पण ही निवडणूक सोपी करणं सुद्धा शक्य आहे। अत्यंत परिस्थिती आपल्या समोर दाहक दिसत आहे। या परिस्थितीला शांत करायचं असेल तर विजय हा एकमेव मार्ग आहे। आत्ता जे सुपात आहेत ते उद्या जात्यात येतील, त्यामुळे सर्वांनी एकजूट होण्याची आवश्यकता आहे। मी तुम्हा सर्वांना हात जोडून नम्र विनंती करते, 13 मेला माझं मतदान आहे। जिथे कुठे असाल, जे काही असेल ते सोडून तुम्ही काही करून 12च्या संध्याकाळी आपापल्या गावात आणि बूथवर पोहोचा। उद्याची निवडणूक ही केवळ एक खासदार निवडणूक द्यायची निवडणूक नाहीये। उद्याच्या निवडणुकीमध्ये जो निर्णय आपण सर्व मतदार म्हणून घेणार आहोत, केवळ आपल्याला 5 वर्षासाठी त्याचे सुख भोगायचे आहे। ही निवडणूक ट्रेंड सेट करण्याची निवडणूक आहे, असे मत खासदार प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केले।
आहेच, कारण मी जसं सांगितलं आपण सगळे जाणतो की आपण युनिव्हर्समधून गोष्टी अट्रॅक्ट करत असतो. आणि आज म्हणून नाही, मी काही वर्षांपूर्वीच कार्यकर्त्यांना हे सांगितलं होतं की पंकजाताई तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है म्हणणं बंद करा, पंकजाताई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. आपण सकारात्मक विचार केला की आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडत असतात. त्यांच्या पक्षांतर्गत विषयांमुळे त्यांनी जो काही निर्णय घेतला असेल, पण बीड जिल्ह्यामध्ये आम्ही आज भारतीय जनता पार्टी आणि बरोबरीने राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र आहोत. त्याचबरोबर रासपा आहेत, यशवंत सेना आहे, रिपाई आहे, हे सर्व मित्र पक्ष एकजुटीने आमच्या बरोबर आहेत. त्यामुळे निवडणुकीचा परिणाम हा आमच्या दृष्टीने सकारात्मक असतो. जिथे एकीकडे आपण हा बघितला, त्याचबरोबरीने पंकजाताईंनी उतरून तिथे सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांचे सगळं म्हणणं ऐकून त्यांना समाधानकारक उत्तरं दिली, हाही प्रसंग घडलेला आहे. त्यामुळे मी जसं म्हणते की तुम्ही ज्या गोष्टींवरती फोकस कराल त्याच गोष्टी तुम्हाला दिसतात. चांगल्या गोष्टींवरती फोकस केलं तर पंकजाताईंसारखं समजूतदार, संयमी, सर्वसमावेशक नेतृत्व हे समाजातल्या कुठल्याही घटकाला सोबत घेऊन जाणारच आहे. अतिशय उत्साहाचं वातावरण, जसं मी म्हणते की बीड जिल्ह्यामध्ये जसं आम्हाला फिरताना जाणवत आहे, तसं हे आमच्या बीडच्या मातीतली लेकरं, म्हणजे आज जरी त्यांचं वय कोणाचं 50 असेल, 60 असेल, तरीही बीडची लेकरं सगळी आपल्या पोटासाठी बीडपासून दूर आलेली असली तरी त्यांचं मन मात्र कायमस्वरूपी बीड जिल्ह्यामध्येच गुंतलेलं आहे. आणि या निवडणुकीचा प्रचार करत असताना मला एक लक्षात येते की ह्या निवडणुकीकडे कोणीही केवळ एक प्रक्रिया म्हणून न बघता एक उत्सव म्हणून या निवडणुकीकडे बघण्याचा सर्व आमच्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांचा कल दिसतो. 2 दिवसापासून 2 दिवस आणि 2 रात्री पूर्ण मुंबईतल्या प्रमुख ठिकाणी जाऊन आलेलो आहोत. बीड जिल्ह्यातले फार मोठ्या प्रमाणामध्ये मतदार इथं आहेत. म्हणजे संख्या, आकडेवारी जर सांगायची म्हटलं तर इतकं न पटणारी गोष्ट आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तरुण बंधू आणि भगिनी इतका उत्साहामध्ये आजची कंडिशन अशी आहे, त्यांना वाटतं आत्ता जावं काय मतदानाला. अत्यंत उत्साहाचे वातावरण सध्या आहे. त्यापेक्षा जास्त मतं निवडून आहे, कारण पंकजाताई हे लोकनेते आहेत. आणि अनेक लोकांना असं वाटत होतं परळी विधानसभा मतदारसंघाच्या व्यतिरिक्त की आम्हाला पंकजाताईला मतदान केलं पाहिजे, पंकजाताईला मतदान केलं पाहिजे. आणि आता इथं आलेले काही दुसऱ्या जिल्ह्यातले होते, ते म्हणायचे तुम्ही भाग्यवान आहात की आम्हाला त्यांना मतदान करता येत नाही आणि तुम्ही त्या जिल्ह्यात जन्म घेतला आहे देवासारख्या माणसाला, आणि पंकजाताईला मतदान म्हणजे साहेबालाच मतदान, अशी एक भावना जनतेमध्ये तयार आहे. किती त्यापेक्षा जास्त प्रीतम पाटील आता 1.2 लाखांमध्ये निवडून आल्या होत्या आणि आता त्यांच्यापेक्षा जास्त निवडून येण्याचं कारण असं डबल मतांनी येते. कारण आत्ताची कंडिशन आहे, शिवसेना शिंदे साहेबांची मुख्यमंत्री गटाची एक सध्या ताईंच्या बरोबर आहे, राष्ट्रवादीचे डेप्युटी सीएम म्हणजे अजितदादा हे बरोबर आहेत, अनेक वेगवेगळे महादेवजी जानकर साहेब, म्हणजे असे सर्व पक्षाचे मिळून त्या आजच्या निवडणुकीमध्ये आमच्या बीड जिल्ह्यामध्ये जवळपास आमदार, माजी आमदार आणि सर्व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी फार मोठ्या प्रमाणामध्ये कामाला लागले. त्यामुळं ज्या वेळेला आज 5 वर्षाला नेते मंडळी कमी होती त्यावेळेला 2.25 लाख मतांनी निवडून आहोत. आणि जे आज 5 वर्षाला सध्याच्या उमेदवाराच्या बाजूने होती ते आज आपल्या बाजूने आहेत. त्यामुळे डबल मतांनी निवडून येण्याचं सहज असल्याची शक्य होणार आहे. आज उमेदवाराच इथं येणार होत्या, परंतु जिल्ह्याची निवडणूक आहे, जवळपास 2200-2300 मतदान केंद्र आहे आणि प्रत्येक गावाला, प्रत्येक नगरपालिकेला, तालुक्याचं मनोगत व्यक्त करून जनतेचा आशीर्वाद घेतला आहे असं म्हटलं तर काय बाबा ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, कळंबोली.